आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अग्निपंख फाउंडेशन कडून संकट समयी देवदूत ठरलेल्या शिलेदारांचा सन्मान। एसटीतील 38 जणांचे प्राण वाचविल्याबद्दल आम्हाला अभिमान, राजेंद्र नागोडे यांचे गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। माणुसकी अजूनही जिवंत आहे याचाच प्रत्यय देणारी घटना नुकतीच घडली आणि त्या धाडसी कार्याची दखल घेत अग्निपंख फाउंडेशनने जीवनदाते ठरलेल्या 4 शिलेदारांचा जाहीर सन्मान करून समाजासमोर प्रेरणेचा आदर्श उभा केला आहे। काही दिवसापूर्वी बीड रोडवर छत्रपती संभाजीनगर डेपोच्या धावत्या एसटी बसला अचानक भीषण आग लागली। क्षणाक्षणाला मृत्यू जवळ येत असताना श्रीगोंद्यातील सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागोडे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली। गणेश शितोळे, वैभव पवार आणि बीड येथील दिलीप विघ्ने यांनीही जीवाची बाजी लावत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे शौर्य दाखवले। अवघ्या काही क्षणातच बसचा भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण एसटी जळून खाक झाली। मात्र त्याआधी या धाडसी शिलेदारांनी अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले। मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते कृतज्ञतेचे। प्रत्यक्ष पांडुरंगच आमच्या मतीला धावून आला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटनेचे वृत्त द टाइम्स 24 लाईव्हने सर्वप्रथम समाजासमोर आणले होते। या बातमीची दखल घेत अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांनी पुढाकार घेत त्या 4ही जीवनदात्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे आणि अग्निपंख फाउंडेशनचे पदाधिकारी सुदाम झराड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन प्राध्यापक अमोल नागोडे, गणेश शितोळे, वैभव पवार आणि दिलीप विघ्ने यांचा मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। या सन्मान स्वीकारताना प्राध्यापक अमोल नागोडे यांनी हा गौरव संपूर्ण सहकार्यांचे असल्याचे सांगत सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। आज सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे अग्निपंख फाउंडेशन यांच्या वतीनं जे 17 तारखेला आम्ही संभाजीनगर ते इचलकरंजी जी बस होती त्या अपघातापासून त्या प्रवाशांना वाचवलं होतं, त्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र दादा नागवडे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब ठेंगे साहेब व अग्निपंख फाउंडेशनचे सुदाम झराड साहेब हे व सर्व विद्यार्थी, आमचे सर्व शिक्षक व पत्रकार बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आम्ही जे प्रवासादरम्यान आमच्या समोर जी गोष्ट घडली त्या बस पेटलेली असताना आम्ही त्यांचा पाठलाग करून सर्व प्रवाशांना त्यामधून खाली उतरून त्यांचे प्राण वाचवले। त्याबद्दल आमचा जो मान सन्मान केलेला आहे याबद्दल आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि याच्यातनच आम्हाला नवीन ज्या काही गोष्टी असतील हे किंवा काम करण्याच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये प्रेरणा मिळालेली आहे। या कार्यक्रमासाठी अग्निपंख फाउंडेशनने आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल मी अग्निपंख फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे म्हणाले, मृत्यूच्या दाढेतून 28 एसटी प्रवाशांना बाहेर काढणाऱ्या या 4ही शिलेदारांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अशा धाडसी व्यक्तींमुळे समाजात माणुसकीचा दीप आजही तेवत आहे। त्यांच्या कार्याचा सन्मान करणं ही आमची सामाजिक जबाबदारी आहे आणि ती अग्निपंख फाउंडेशनने पेलल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले। अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागोडे सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका एसटी बसला पाठीमागून आग लागली आणि ती ड्रायव्हरच्या आणि लोकांच्या लक्षात आली नाही, परंतु काहीतरी मोठा अनर्थ घडू शकतो असं या सर्वांना वाटल्यानंतर त्याने धाडसाने त्या एसटीला ओव्हरटेक करून पुढे गाडी उभी करून एसटी गाडी थांबवण्याचं काम केलं। ड्रायव्हरला सगळी परिस्थिती एका मिनिटाच्या आत लक्षात आणून दिली आणि ताबडतोब एसटी मधले प्रवासी 1-2 मिनिटाच्या अंतरावरती त्यांनी बस खाली करण्याचं काम केलं आणि नंतर 2च मिनिटांमध्ये त्या गाडीच्या डिझेलच्या टँकचा स्फोट झाला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जीवितहानी झाली असती आणि म्हणून
वेळेला निर्णय घेऊन आणि सामाजिक कर्तव्य बजावण्याचं काम करून अमोल नागोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्याला सुद्धा त्या निमित्तानं एक संदेश दिलेला आहे की अशा प्रकारचं प्रसंग अवधान राखून संकट काळामध्ये आपण निश्चित मदत केली पाहिजे आणि त्याच्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारे मीडियाचा स्तोम न वाजवता किंवा प्रसिद्धीचं हे मनामध्ये न ठेवता फक्त कर्तव्य बजावण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्यावरती त्यांना अभिनंदन करण्याचं काम होतंय. आणि या निमित्तानं अग्निक पंख फाउंडेशन हे आपल्या तालुक्यातील एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमामधून सातत्यानं अनेक प्रकारचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये प्रेरणा देण्याचं काम अग्निपंख फाउंडेशन करतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानवरती अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करून या सर्वांचं अभिनंदन केलं आणि एक विद्यार्थ्यांना पालकांना या ठिकाणी प्रेरणा दिली. त्यामुळे अग्निपंख फाउंडेशन असेल, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान असेल, सर्व सहकारी पत्रकार मित्र असतील, यांचं संस्थेच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपणही त्याच्यातून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. धन्यवाद. या संपूर्ण अशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल चव्हाण यांनी केले तर नवनाथ दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. जीवाची पर्वा न करता संकट समय धावून जाणाऱ्या या चारही जीवनदात्यांच्या शौर्याला आणि मानवतेच्या सेवेला आज सर्व स्तरातून सलाम केला जात आहे. त्यांच्या धाडसानं अनेक कुटुंबाचे संसार वाचले तर समाजासमोर माणुसकीचा एक तेजस्वी आदर्श निर्माण झाला आहे. अशा खऱ्या अर्थानं अशा देवदूत ठरलेल्या या शिलेदारांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण मानवतेलाच केलेला मानाचा मुजरा आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.